आपण असे ठरवत आहोत म्हणजे असहकार आंदोलन जोपर्यंत शिक्षकांची पूर्ण स्टाफमध्ये आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण म्हणजे असहकार आंदोलनाद्वारे म्हणजे शाळा बंद ठेवण्याचं एक उद्दिष्ट ठेवलं होतं, जेणेकरून म्हणजे म्हणजे शिक्षकांना पण म्हणजे थोडासा त्याच्यातून सपोर्ट मिळेल आणि मुलांचा पण शिक्षणाचा दर्जा सुधारेल। त्याच्यात म्हणजे कसं 17 वर्ग पद जोपर्यंत ती पण म्हणजे मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण असहकार आंदोलनाच्या माध्यमातून म्हणजे शिक्षक भरती करा म्हणून आपण दर्शवत आहोत। या उद्दिष्टाने आपण म्हणजे आज असहकार आंदोलन पुकारवून आणि शाळेला म्हणजे टाळे ठोक लावून घेतलं। आज दिनांक 26 ऑगस्ट 2024 17 संवर्ग पेशा भरती होत नाही, त्याच्यामुळे आमच्या धानेरी जिल्हा परिषदच्या एकूण 9 शाळा आहेत। 9 शाळेत जवळजवळ म्हणजे 10-12 म्हणजे शिक्षकांची कमी आहे। तर आमचं म्हणणं असं आहे का शाळेला शिक्षक पाहिजेत, त्याच्यामुळे मुलांचं अतोनात नुकसान होत आहे, म्हणून आम्ही आज 26 ऑगस्ट रोजी ठरवत आहोत पालक वर्ग सगळे पूर्ण जिल्हा परिषद 3.5 मुलांचे पालक के असहकार आंदोलन करायचं जोपर्यंत पेशा पदभरती होत नाही 17 वर्गाची ती झाल्याशिवाय इथे शाळेला शिक्षक मिळणार नाही। म्हणून शिक्षक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुलांचे काय शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंचावणार नाही आणि असे पण म्हणजे शाळेत जरी मुलं येतात तरी पण ती काय म्हणजे येतात म्हणून येतात, संध्याकाळी जातात, त्यांचा जे अभ्यासक्रमच होत नाही, कारण शिक्षक वर्ग कमी म्हणजे शिक्षक वृंद कमी असल्यामुळे पहिली ते 10वीपर्यंतच्या मुलांना ते काय शिकवू शकत नाही, असं पण नुकसानच आहे। म्हणून आम्ही आज असे ठरवत आहोत का असहकार आंदोलन जोपर्यंत शिक्षक शाळेला भेटत नाही तोपर्यंत आम्ही शाळेला टाळं ठोकून आणि एक सरकारला आम्ही म्हणजे खेद दर्शवतो की जो लवकरात लवकर आमच्या शाळेला शिक्षक मिळावेत आणि शाळेच्या मुलांचा शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंच व्हावा, ह्या उद्देशाने आम्ही आज एक असहकार आंदोलनाद्वारे म्हणजे शाळा बंद करीत आहोत। माझं नाव अनिल संतराम गोरखना, इयत्ता 10वी जीप शाळा धानेवारी इथे शाळा बंद करण्यात आली आहे, कारण की शिक्षक आम्हाला कमी आहेत आणि 3 शिक्षक सर्व विषय शिकवतात म्हणून आमचं नुकसान येत आहे। इथे शिक्षण भरती पाहिजे म्हणून आम्ही इथे शाळेला क्लोज लावत आहोत। पालकांनी जी शाळा बंद केली याला तुम्ही विद्यार्थी म्हणून तुमचा सपोर्ट आहे का? हां, म्हणून आम्ही शाळेला क्लोज लावले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।